नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपला गुणोत्तर आणि प्रमाणाचा हा चौथा लेक्चर आहे. शेवटचं लेक्चर असणार आहे. शेवटचं म्हणजेच यानंतरचं जे लेक्चर असेल ते रेशो आणि प्रपोर्शनचं PYQ वाला प्रश्न म्हणजेच लेक्चर असेल. ठीक आहे. तर आजचा पहिला प्रश्न आपल्या बोर्डवरती आपल्याला दिसतो की एका अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण 76:24 आहे व तेवढ्याच वजनाच्या दुसऱ्या अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण 48:52 आहे. जर दोन्ही अंगठ्या वितळवून नवीन अंगठी तयार केली तर त्यामध्ये सोने व तांबे यांचे प्रमाण काय असेल. दिसायला जर पाहिलं तर प्रश्न कठीण दिसतो, पण खूप सोपा प्रश्न आहे. काय दिला आहे, पहिली अंगठी आहे त्याच्यामध्ये सोने आणि तांबे यांचं मिश्रण आहे. तर त्या मिश्रणाचं गुणोत्तर किती दिलेलं आहे, इथं 76:24. दुसऱ्या अंगठीत परत सोने आणि तांबे आहे, यांचं प्रमाण किती आहे, 48:52. बरोबर आहे, असं दिलेलं आहे. आता या दोन्ही अंगठ्या त्यांनी वितळवल्या तर आणि त्यापासून नवीन अंगठी तयार केली, तर नवीन अंगठी तयार केल्यानंतर त्यामध्ये सोने व तांबे यांचे प्रमाण काय असेल हे आपल्याला कळायचं आहे. तर एकदम सोपा प्रश्न आहे, फक्त यांची बेरीज करा. ठीक आहे. 8 आणि 6 1404, हातचा आला 1, 8 आणि 4 12, 124 झाले. 4 आणि 2 6, 5 आणि 2 7, 124 हा 76 आले. पण याला संक्षिप्त रूप देता येते बघा. 124 आणि 76 याला जर संक्षिप्त रूप द्यायचं म्हटलं तर सरळ सरळ 4ने भाग जातो. 4 1 4, 4 9 36, 4 3 12, 4 1 4 म्हणजे 31:19 हे त्याचं गुणोत्तर असेल, जी नवीन अंगठी तयार केलेली असेल त्याचं. म्हणजे याचं उत्तर किती भेटेल आपल्याला, 31:19. म्हणजे अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर सरळ सरळ सोनेचं जे गुणोत्तर आहे त्याची बेरीज करा, तांब्याचं गुणोत्तर आहे त्याची बेरीज करा. जर दोघांना संक्षिप्त रूप जात असेल तर द्या, म्हणजेच ते गुणोत्तरामध्ये राहील. नसेल जात तर तरीसुद्धा ते गुणोत्तरामध्येच राहील. ठीक आहे. जर याला संक्षिप्त रूप देता येत असेल तर द्यायचंच आहे, तरच ते गुणोत्तरामध्ये कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. दुसरा प्रश्न बघा, अशाच टाईपचा जर म्हटला 7:5 आणि 5:7. एका अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण 7:5 आहे व तेवढ्याच वजनाच्या दुसऱ्या अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण 5:7 आहे. जर दोन्ही अंगठ्या वितळवून नवीन अंगठी तयार केली तर त्यामध्ये सोने व तांबे यांचे प्रमाण काय असेल. ऑप्शन आहे 1:1, 1:2, 1:1, 1:2. पुढचं आहे 7:8 आणि चौथा आहे यापैकी नाही. हे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. प्रश्न परत, एका अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण 7:5 आहे व तेवढ्याच वजनाच्या दुसऱ्या अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण 5:7 आहे. जर दोन्ही अंगठ्या वितळवून नवीन अंगठी तयार केली तर त्यामध्ये सोने व तांबे यांचे प्रमाण काय असेल. तर पहिले दिलं आहे सोनं, नंतर दिलं आहे तांबे. पहिल्या अंगठीमध्ये सोन्याचं प्रमाण आहे 7 आणि तांब्याचं प्रमाण आहे 5. दुसऱ्या अंगठीमध्ये सोन्याचं प्रमाण 5, याच्यामध्ये 7. बेरीज जर केली तर 12 12 म्हणजे 12 1 12, 12 1 12 म्हणजे गुणोत्तर किती भेटेल आपल्याला, 1:1 भेटेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे आपलं परफेक्ट ॲन्सर यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे. तर एक प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तिसरा प्रश्न समजा असं म्हणूया, एका अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण 3:5 आहे व तेवढ्याच वजनाच्या दुसऱ्या अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण 8:9 आहे. जर दोन्ही अंगठ्या वितळवून नवीन अंगठी तयार केली तर त्यामध्ये सोने व तांबे यांचे प्रमाण काय असेल. ऑप्शन आहेत 14:11. दुसरं ऑप्शन आहे 11:14. तिसरं ऑप्शन आहे 2:3. चौथं ऑप्शन आहे यापैकी नाही. ठीक आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. होमवर्कसाठी प्रश्न आहे. ठीक आहे. एकदम सोपी प्रश्न. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा.
ए व बीच्या पगाराचे गुणोत्तर 5:4 ए व बी च्या पगाराचे गुणोत्तर 5:4 व खर्चाचे गुणोत्तर 3:2 आहे. ठीक आहे, 3:2 आहे. जर प्रत्येकाची 800 रुपये बचत असेल, ₹800 बचत असेल तर एचा पगार किती आहे? ऑप्शन दिलेला आहे 1000, 2000, 3000 आणि 4000. प्रश्न खूप सोपा आहे. काय म्हटलेलं आहे? ए व बीच्या पगाराचे गुणोत्तर 5:4 व खर्चाचे गुणोत्तर 3:2 आहे. जर प्रत्येकाची 800 रुपये बचत असेल तर एचा पगार किती? हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येऊ शकतो. बघा, ए आणि बी यांच्या पगाराचं गुणोत्तर दिलेलं आहे. पगाराचे गुणोत्तर, पगार किती दिला आहे? 5:4 आणि खर्चाचे गुणोत्तर किती दिलं आहे? 3:2. ठीक आहे, आता बघा पगार किती आहे? एचा 5 आहे म्हणजेच तो किती आहे? 5x आहे. बीचा किती आहे? 4 आहे म्हणजेच तो किती आहे? 4x. म्हणजेच एचा पगार बरोबर 5x आणि बीचा पगार बरोबर किती? 4x. ठीक आहे, आता प्रत्येकजण 800 रुपये बचत करतो तेव्हा त्याचं गुणोत्तर खर्चाचं किती होते? 3:2 होते, आहे ना. म्हणजे 5x वजा 800 खाले बीचा पगार किती? 4x वजा 800 बरोबर खर्चाचं गुणोत्तर किती आलं? 3:2 म्हणजेच 3/2. तिरपा गुणाकार करावा लागेल. इकडे करूया तिरपा गुणाकार. 2 ने 5ला गुणलं 2×5 10x वजा 2 ने 8ला गुणलं 1600 बरोबर 3 ने 4ला गुणलं 12x वजा 8×1 24. ठीक आहे, 2400 झालं. मला xची किंमत काढायची आहे. 10x तिकडे जाईल, हा वजा 2400 इकडे येईल, आहे ना. म्हणजेच हा वजा 1600 अधिक 2400 बरोबर 12x वजा 10x. 2400मधून 1600 जातील कारण इथं वजा चिन्ह आहे, इथं अधिक आहे. 2400मधून 1600 जर गेले तर किती राहिले? 800 बरोबर किती राहिले? 2x. म्हणजेच x बरोबर मला किती भेटतात? 400. पण मला xची किंमत नाही काढायची आहे, तर मला एचा पगार काढायचा आहे. तर एचा पगार किती म्हटलेला आहे? 5x. म्हणजेच 5 गुणेला xची किंमत 400 म्हणजे उत्तर किती आलं? 2000 रुपये. आणि बीचा पगार काढायचा असला तर 4 गुणेला xची किंमत 400 म्हणजे 4 चौकीत झाला 1600 रुपये. तर अशा पद्धतीनुसार आपण एचा आणि बीचा पगार काढू शकतो. ठीक आहे, तर एचा पगार आला आपला 2000 आणि बीचा पगार किती आला? 1600. ही झाली रेग्युलर पद्धत. आता आपण करूया शॉर्ट ट्रिकनुसार. ठीक आहे, तर बघा परत ए आणि बी दिलेले आहेत. पगार दिलेला आहे एचा, त्याचं गुणोत्तर दिलेलं आहे ए आणि बीचं 5:4 आणि खर्च दिलेला आहे 3:2. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे? तर त्यांनी म्हटलं आपल्याला एचा पगार किती? तर एचा पगार बरोबर ठीक आहे, बचत किती करू राहिला? प्रत्येक जण 800 रुपये. म्हणजे ए सुद्धा 800 रुपये बचत करू राहिला आणि बी सुद्धा 800 रुपये बचत करू राहिला. ठीक आहे, आता एचा पगार किती आहे? 5 आहे. मग 5चं जे 5 आहे जो इथं लिहा गुन्हेला खर्च किती आहे? दोघांचा 3:2 आहे. मग त्याचा डिफरन्स, या 3 आणि 2चा डिफरन्स 3 वजा 2 वरती. ठीक आहे, बचत गुन्हेला एचा पगार काढायचा आहे म्हणून एचं गुणोत्तर
गुणिला खर्चाचा फरक, खर्चामधला फरक 3/2. आता या तिरप्या गुणाकाराचा वजाबाकी, याचा आणि याचा गुणाकार, याचा आणि याचा गुणाकार आणि त्याची वजाबाकी. 5 गुणिला 2 वजा 4 गुणिला 3, ठीक आहे, बरोबर 800 गुणिला 5 गुणिला 3 2 गेले 1 राहिला, 5 2 10 वजा 12. ठीक आहे. आता आपण पगार काढून राहिलो, पगार कधी मायनसमध्ये नाही राहणार. 12मधून 10 काढले तर 2 येतील, वजा 2 येतील, पण इथं वजा चिन्हाला काही व्हॅल्यू द्यायची नाही. ठीक आहे, म्हणजेच 2ने जर 800ला भागलं तर 4चा भाग गेला, 400 झाले, आणि 400 गुणिला 5 किती उत्तर आलं? 2000 रुपये. म्हणजे याचा पगार किती भेटला मला? 2000 रुपये. ही झाली आपली शॉर्ट ट्रिकनुसार. पहिली पद्धत आणि या पद्धतमध्ये थोडासा डिफरन्स आहे. तसाच आपल्याला बीचा पगार काढायचा असला तर काय केलं असतं? बीचा पगार बरोबर जर काढायचा असता तर काय केलं असतं? बीचा पगार बरोबर, आता मी डायरेक्ट करतो, बचत आहे 800 गुणिला बीचा पगारासाठी गुणोत्तर आहे 4 गुणिला खर्चाची वजाबाकी 3 2 गेला 1 राहिला, खाले 5 2 10 वजा 4 3 12. पुढे सॉल्व केलं, 800 गुणिला 4 भागेला 2, 2 2 4, 800 गुणिला 2 1600. तर बीचा पगार किती आला असता? 1600. इथं आपल्याला एचा पगार विचारला होता, तो आपला आला 2000. तर अशा पद्धतीनुसार हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. एक प्रश्न आणखी असा बघूया, 5 नंबरचा प्रश्न. चला, ए व बीच्या पगाराचे गुणोत्तर 2/3 व खर्चाचे गुणोत्तर 2/5 आहे. जर प्रत्येकाची 400 रुपये बचत असेल तर एचा पगार किती? ऑप्शन आहे 600, 400, 800 यापैकी नाही. तर बघा, परत ए आणि बी दिलेले आहेत. पहिले दिलेलं आहे पगाराचं गुणोत्तर, नंतर दिलेलं आहे खर्चाचं गुणोत्तर. तर पगाराचं गुणोत्तर आहे 2/3 आणि खर्चाचं गुणोत्तर आहे 2/5. ठीक आहे, सॉल्व करूया. आपल्याला काढायचा आहे एचा पगार. तर एचा पगार बरोबर बचत किती करू राहिले दोघं मिळून? 400 रुपये. तर 400 गुणिला एच्या पगाराचं गुणोत्तर किती आहे? एच्या पगारासाठी एचं गुणोत्तर आहे 2 गुणिला खर्चामधला फरक 2/5 खर्च आहे, या 5तून 2 गेले 3, याच्यामधला फरक किती आला? 3. यांचा तिरपा गुणोत्तरामधला फरक 5 2 10, 3 2 6, 10तून 6 गेले 4 राहिले. ठीक आहे, डायरेक्ट करू राहिलो मी. 4ने 400ला भागलं, एकाचा भाग गेला, 100 गुणिला 2 200, 200 गुणिला 3 बेत्रिक 6, म्हणजे उत्तर किती दिलं? 600 रुपये. तर एचा पगार किती भेटला आपल्याला? 600 रुपये. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे आपलं परफेक्ट उत्तर आहे. सेम बीचा जर पगार काढायचा असता तर बीचा पगार बरोबर बी पण किती रुपये बचत करू राहिला? 400 रुपये. म्हणून 400 गुणिला बीसाठी गुणोत्तर किती आहे पगाराचं? 3 गुणिला खर्चाच्या गुणोत्तराची वजाबाकी 5मधून 2 गेले 3, हे जसं तसं. खाली परत तिरपा गुणाकाराची बेरीज वजाबाकी 2 गुणिला 5 10, 3 गुणिला 2 6, 10तून 6 गेले 4 राहिले. 4ने 400ला भागलं, 100चा भाग गेला, 3 त्रिक 9, 9 गुणिला 100 900 रुपये. जर बीचा पगार काढायचा असता तर उत्तर किती आलं असतं? 900 रुपये. ठीक आहे, अशा पद्धतीनुसार आपल्याला हा प्रश्न सॉल्व करता येईल. ही झाली शॉर्ट ट्रिक्स. आणखी परत आपल्या रेग्युलर पद्धतीनुसार सुद्धा एकदा समजून सांगतो. ठीक आहे, रेग्युलर पद्धतीनुसार जर समजून सांगायचं म्हटलं तर काय असं होतं? एचा पगार आहे 2 म्हणजेच किती आहे? 2x. बीचा पगार आहे 3 म्हणजेच किती आहे? 3x. म्हणजेच 2x खाली येईल 3x. बचत किती करू राहिले? 400 रुपये. ठीक आहे, इथे किती? हा पण 400 रुपये.
बरोबर, तेव्हा खर्चाचं गुणोत्तर किती येते 2/5 म्हणजेच 2 आसपास. 5ने 2ला गुणलं 5 दोन्ही 10x वजा 5ने 4ला गुणलं 5 चोक 20 2000 बरोबर 2ने 3ला गुणलं 6x वजा 2ने 4ला गुणलं 4 दोन्ही 8. ठीक आहे, एक्सची किंमत काढायची आहे. हा 6x इकडे जाईल वजा 2000 तिकडे जाईल म्हणजे 10x अधिक 6x आहे तर वजा 6x, हा वजा 800 जसा तसा राहील, हा अधिक 2000 होईल. ठीक आहे, मग 10xमधून 6x गेले राहिले 4x, 2000मधून 800 गेले किती राहिले रे 1200 प्लस 1200 उत्तर भेटेल. म्हणजे x बरोबर किती उत्तर आलं 300. पण मला एक्सची किंमत नाही काढायची तर मला एचा पगार काढायचा आहे. मग एचा पगार बरोबर एला काय म्हटलं आपण 2x आहे ना, म्हणून 2 गुणिला एक्सची किंमत 300 म्हणजे उत्तर आलं 600 रुपये. एचा पगार किती भेटला 600 रुपये. जर बीचा पगार काढायचा असता तर बीचा पगार बरोबर बीसाठी गुणोत्तर किती आहे 3x म्हणजेच 3 गुणिला एक्सची किंमत 300 बरोबर 3 त्रिक 9 900 रुपये काय आला असता बीचा पगार आला असता. पण आपल्याला एचाच पगार काढायचा आहे म्हणजे उत्तर किती आलं इथं 600 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, एक प्रश्न तुम्हाला अशाच टाईपचा सोडवण्यासाठी 6व्या नंबरचा. बघा 6 नंबरचा प्रश्न. ए व बीच्या पगाराचे गुणोत्तर 5:3 व खर्चाचे गुणोत्तर 3:2 आहे. जर प्रत्येकाची 800 रुपये बचत असेल तर एचा पगार किती, हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. उत्तर जे आहे कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. होमवर्कसाठीचा प्रश्न आहे. ऑप्शन आहे 3500, 2400, 4000 आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे 2 प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. एक पहिले दिला होता ना हा एक. ठीक आहे, पुढचा प्रकार बघूया आपण. पुढचा प्रश्न बघूया. एकवीस पुस्तकांची किंमत 35 रुपये आहे. तर 30 पुस्तकांची किंमत किती. ऑप्शन आहेत 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये, 70 रुपये. ठीक आहे, बघा 21 पुस्तकांची किंमत 35 रुपये आहे. तर 30 पुस्तकांची किंमत किती, हा आपला चौथीचा प्रश्न आहे असं म्हटलं चालेल. 21 पुस्तकांची किंमत किती आहे 35 रुपये आहे. तर 30 पुस्तकांची किंमत आपल्याला काढायची माहिती नाही. एक्स तिरपा गुणाकार करावा लागेल याचा आणि याचा आणि याचा आणि याचा, म्हणजेच एक्स बरोबर. ठीक आहे, किंवा तिरपा गुणाकार करून घेऊ आपण डायरेक्ट. काय होईल पहिले 21 आणि एक्सचा गुणाकार म्हणजे 21 गुणिला एक्स बरोबर इथं 30 आणि 35चा गुणाकार. मला एक्सची किंमत काढायची आहे म्हणजे एक्स बरोबर 30 गुणिला 35 भाग्याला किती होतील 21. 21 आणि 35ला 7ने भाग जातो, 7 त्रिक 21, 7 5 35. 3ने 30ला भागलं 10चा भाग गेला,
म्हणजे 10 गुणेला 5 एक्स बरोबर 10 5 50 रुपये जे आहे ती काय भेटेल आपल्याला, एक 30 पुस्तकांची किंमत भेटेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे आपल्याला परफेक्ट उत्तर त्याचं भेटून जाईल. हा एकदम इझी प्रश्न होता. चौथा प्रश्न अशाच टाईपचा. बघा 8वा प्रश्न इझी आहे, तुम्ही सोडवा आता. 40 पुस्तकांची किंमत 60 रुपये आहे तर 50 पुस्तकांची किंमत किती. सरळ सरळ काय होईल रे, 40 पुस्तकांची किंमत 60 रुपये आहे तर 50 पुस्तकांची किंमत किती, एक्स. म्हणजे एक्स बरोबर 50 गुणेला 60 भागेला किती होतील 40. 0 0 कटला. 4ने जर 60ला भागलं तर 4 1 4, 4 5 20, 15चा भाग गेला आणि 15 गुणेला 5 किती उत्तर आलं, 15 5 75 रुपये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे आपल्याला परफेक्ट उत्तर त्याचं भेटलेलं आहे. ठीक आहे. एक 9 नंबरचा एक्झाम्पल तुम्हाला सोडवण्यासाठी होमवर्कसाठी. पंधरा पुस्तकांची किंमत 40 रुपये आहे तर 9 पुस्तकांची किंमत किती. 15 पुस्तकांची किंमत 40 रुपये आहे तर 9 पुस्तकांची किंमत किती. पंचवीस 30 24 यापैकी नाही. 25 रुपये, 30 रुपये, 24 रुपये यापैकी नाही. ठीक आहे. हा प्रश्न सोडवायचा आहे. उत्तर जे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. होमवर्कसाठी प्रश्न आहे, एकदम इझी प्रश्न आहे ते. ठीक आहे. 15 पुस्तकांची किंमत 40 रुपये आहे तर 9 पुस्तकांची किंमत किती. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एक व्यक्ती 1/3 रक्कम जेवणावर खर्च करतो. उर्वरित रकमेपैकी 1/4 रक्कम उर्वरित रकमेपैकी 1/4 रक्कम कपड्यांवर खर्च करतो. उर्वरित रकमेपैकी 2/5 रक्कम दान करतो. उर्वरित रकमेपैकी
2/5 रक्कम दान करतो, तरीसुद्धा त्याच्याजवळ 3,000 रुपये शिल्लक राहतात. शिल्लक राहतात. तर सुरुवातीला त्याच्याजवळ किती रुपये होते? किती रुपये होते? हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. एक व्यक्ती 1/3 रक्कम जेवणावर खर्च करतो. उर्वरित रकमेपैकी 1/4 रक्कम कपड्यांवरती खर्च करतो. उर्वरित रकमेपैकी 2/5 रक्कम दान करतो, तरीसुद्धा त्याच्याजवळ 3,000 रुपये शिल्लक राहतात. तर सुरुवातीला त्याच्याजवळ किती रुपये होते? प्रश्न इझी आहे. आता सुरुवातीला किती रुपये होते हे माहीत नव्हतं, म्हणून सुरुवातीला असणारे पैसे किंवा रुपये बरोबर मी म्हणतो एक्स. ठीक आहे. आता एक्समधले 1/3 रक्कम तो जेवणावरती खर्च करतो, म्हणजेच एक्स गुणेला 1 वजा 1/3 शिल्लक राहिली ना. त्याच्यामधली 1/3 खर्च केली तर 1मधून 1/3 जर वजा केले तर शिल्लक किती राहिले, म्हणजे उर्वरित किती राहिले ते आपल्याला समजेल. गुणेला आता उर्वरित रकमेपैकी 1/4 रक्कम कपड्यांवरती दान करतो, म्हणजे परत 1 वजा 1/4. ठीक आहे. कारण परत उर्वरित जेवढी होती त्याच्यामधली 1/4, म्हणून 1 वजा 1/4 गुणेला उर्वरित रकमेपैकी 2/5 रक्कम दान करतो, म्हणून 1 वजा 2/5 बरोबर किती उत्तर आलं पाहिजे? 3,000. सॉल्व करा. एक्स गुणेला 3 1 3 3मधून 1 गेलं 2/3 गुणेला 4 1 4 4मधून 1 गेलं 3/4 गुणेला 5 1 5 5मधून 2 गेले 3/5. बरोबर आहे. सरळ सरळ हा 3 3 कटला, बरोबर 3,000 आले आहे ना. 2 2 4. ठीक आहे. आता बघा काय राहिलं, वरती 3 खाली 2 गुणेला 5 म्हणजे एक्स गुणेला 3/10 बरोबर 3,000. मला एक्सची किंमत काढायची आहे. 10 आणि 3 तिकडे जाईल, तर इकडे मी लिहितो. तुम्हाला दिसतंय का बघा? दिसतंय. तर एक्स बरोबर इकडचे 3,000 जसेच्या तसे गुणेला 10 वरती आला, 3 खाली आला. 3ने जर 3,000ला भागलं तर 1,000चा भाग गेला. 1,000 गुणेला 10 म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 10,000 रुपये. तर सुरुवातीला त्याच्याजवळ किती रुपये होते? 10,000 रुपये. बस एवढं सोपं आहे. आता बघा हे आपण जे उर्वरित कशी काढायची, 3मधून 1 काढला, आले किती रे? 2. 2/3 उर्वरित राहिली, हे आलं इथं. इथं बघा 4मधून 1 काढला, छेदामधून अंश वजा करायचा. 4मधून 1 काढला म्हणजे किती राहिले? 4तून 1 गेला 3 राहिले, म्हणजे 3/4 काय झालं? उर्वरित. इथं बघा 2/5 आहे, 5मधून 2 गेला म्हणजे 3/5 काय राहिलं? उर्वरित. म्हणजे हे जे स्टेप आहे हे मी घालू शकतो. आणि त्याच्यानंतर आता बघा हे काय होऊ राहिले, इकडे जाताना उलटे जातात, म्हणजे मी डायरेक्ट याचं उत्तर काढू शकतो. बघा कसं काढणार. आता तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचं. तर सुरुवातीला असणारे रुपये बरोबर बघा शिल्लक किती आहेत? 3,000 गुणेला 3मधून 1 काढला किती राहिले? 2/3 बरोबर आहे. हे उर्वरित राहिलं, त्याला व्यस्त करायचं. 3 वरती घ्यायचा, 2 खाले करायचा गुणेला 4मधून 1 काढला किती राहिला? 3 3 वरती 4 खाले बरोबर आहे. पण याला व्यस्त करायचं 4/3 गुणेला 5मधून 2 काढले राहिले 3 3/5 उर्वरित आहे, त्याला व्यस्त करून लिहायचं 5/3. कारण आपण इकडे जातो तर हे उलटं होते. हे 3 3 कटला सरळ सरळ. 2 2 4. ठीक आहे. 3ने जर 3,000ला भागलं तर कितीचा भाग गेला? 1,000. काहीतरी चुकलं का? बरोबर आहे 1,000चा. मग काय राहिलं? 5 गुणेला 2 10. 10 गुणेला 1,000 म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 10,000 रुपये. म्हणजे एका स्टेपमध्ये तुमचं उत्तर निघते. लक्षात आलं का? काय म्हणत आहे मी की 1/3 आहे, त्याच्या उर्वरित रक्कम म्हणजे 3मधून 1 काढले किती येतात? 2/3. त्याला इकडे आपण
या बरोबरच्या इकडच्या साईडला घेऊन जातो ना, म्हणून त्याला उलटं करून लिहायचं 3/2. 1/4 आहे तर उर्वरित किती राहिली, 4मधून 1 गेले 3, 3/4 त्याला उलटं करून लिहायचं 4/3. इथं 2/5 आहे, उर्वरित काढायची आहे म्हणजे 5मधून 2 काढले 3/2, मग त्याला उलटं करून लिहायचं 2/3. तर अशा पद्धतीनुसार हे सॉल्व करायचं. लक्षात आलं. तर असाच एक प्रश्न आपण बघूया दुसरा. बघा 11 नंबरचा प्रश्न. एक व्यक्ती 2/3 रक्कम जेवणावर खर्च करतो. उर्वरित रकमेपैकी 1/3 रक्कम कपड्यांवर खर्च करतो. उर्वरित रकमेपैकी 3/5 रक्कम दान करतो, तरीसुद्धा त्याच्याजवळ 8,000 रुपये शिल्लक राहतात. तर सुरुवातीला त्याच्याजवळ किती रुपये होते हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ऑप्शन आहे 10,000, 20,000, 90,000 आणि 50,000. ऑप्शन आहे 10,000 रुपये, दुसरं ऑप्शन आहे 20,000 रुपये, तिसरं ऑप्शन आहे 9,000 रुपये, चौथं ऑप्शन आहे 50,000 रुपये. ठीक आहे. प्रश्न सॉल्व करायचा आहे. एक व्यक्ती 2/3 रक्कम जेवणावर खर्च करतो. उर्वरित रकमेपैकी 1/3 रक्कम कपड्यांवर खर्च करतो. उर्वरित रकमेपैकी 3/5 रक्कम दान करतो, तरीसुद्धा त्याच्याजवळ 8,000 रुपये शिल्लक राहतात. तर सुरुवातीला त्याच्याजवळ किती रुपये होते हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. तर इझी प्रश्न आपल्याला म्हणता येईल. मी तुम्हाला सांगितलं शिल्लक किती राहिले 8,000. मग 8,000 गुणेला 2/3 आहे, उर्वरित काढायचे. 3मधून 2 काढला किती राहतात 1, 1 वरती 3 खाली. बरोबर. याला व्यस्त लिहायचं 3 वरती 1 खाली गुणेला 1/3 आहे, परत 3मधून 1 काढला किती राहिले 2/3. याला व्यस्त करून लिहायचं 3 वरती 2 खाली. 3/5 आहे, 5मधून 3 काढले 2/5, 5 वरती घ्यायचे 2 खाली. एवढं कॅल्क्युलेशन केलं की उत्तर भेटेल. सरळ सरळ 2ने जर 8,000ला भागलं तर 4,000चा भाग गेला. 2ने जर 4,000ला भागलं तर 2,000चा भाग गेला. 5×3 15, 15 गुणेला 3, 15×3 75, 75 गुणेला 2. काहीतरी चुकलं का. बरोबर आहे. 5×3 15, 15×3 75, 75 गुणेला 2,000 म्हणजे उत्तर किती भेटेल 1.5 लाख रुपये आहे ना. 1.5 लाख रुपये. ऑप्शन क्रमांक ऑप्शनमध्ये आहे का उत्तर. नाही आहे. पहिल्याचं उत्तर आहे तिसरं. काय चुकलं 2/3, 1/3, 3/5. 2/3, 1/3, 3/5. काय चुकलं आपलं कॅल्क्युलेशन. काहीतरी कुठंतरी गडबड आहे. ठीक आहे. बघून घेऊ. 90,000 उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. 8,000 शिल्लक राहिले. 8,000 गुणेला 2/3 आहे, 1/3 झाला, 3 वरती 1 खाले, 2/3 झाला, 3 वरती 2 खाले, 2/5 आहे, 5/2 झाला. बरोबर आहे. ठीक आहे. 2 बेचोक 8, 4,000, 2 दुनी 4, 2,000, 3×3 9, 9×5 45, 45 गुणेला 2, 90,000. बरोबर आहे. 5×3 15, 15×3 45. मी कॅल्क्युलेशन करताना चुकत होतो. उत्तर बरोबर आहे. किती आहे 90,000. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे आपलं परफेक्ट उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. एक 4था नंबरचा प्रश्न, 4था म्हणजेच 12 नंबरचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. एक व्यक्ती 1/2 रक्कम जेवणावर खर्च करतो. उर्वरित रकमेपैकी 1/3 रक्कम
कपड्यांवर खर्च करतो, उर्वरित रकमेपैकी 1/4 रक्कम दान करतो, तरीसुद्धा त्याच्याजवळ 1200 रुपये शिल्लक राहतात, तर सुरुवातीला त्याच्याजवळ किती रुपये होते हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ऑप्शन आहे 4800, 12800, 4800 रुपये, 12800 रुपये. तिसरं ऑप्शन आहे 3500 रुपये आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. ठीक आहे, तर हा प्रश्न होमवर्कसाठी आहे. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि उत्तर जे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, उत्तर जे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण 13 नंबरचा. एका पातेल्यात 100 लिटर दूध आहे. एका पातेल्यात 100 लिटर दूध आहे. त्यामधून 10% दूध काढून 10% पाणी टाकले. पाणी टाकले. पुन्हा 20% लिटर दूध काढून तेवढेच पाणी टाकले. तर पातेल्यात किती दूध उरले? ऑप्शन आहे 70 लिटर, 71 लिटर, 72 लिटर, 73 लिटर असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. एका पातेल्यात 100 लिटर दूध आहे. त्यामधून 10% दूध काढून टाकलं आणि 10% पाणी टाकलं. म्हणजे जेवढं 10% दूध जेवढं काढलं होतं 10% लिटर दूध काढलं आणि तेवढंच 10% पाणी टाकलं. पुन्हा 20% लिटर दूध काढलं आणि त्यामधून तेवढंच पाणी टाकलं. 20% काढून टाकलं आणि परत तेवढंच पाणी टाकलं. म्हणजे बघा, याचं उत्तर जर सॉल्व करायचं असेल तर जे टोटल दूध होतं ते किती होतं? 100 लिटर. म्हणजे 100 गुणेला पहिले 10% दूध काढून टाकलं म्हणजे टक्केवारी आहे, म्हणजे 100 वजा 10 भागेला 100 गुणेला परत 20% दूध काढून टाकलं म्हणजे 100 वजा 20 भागेला 100. सॉल्व करा. 100 गुणेला 100मधून 10 गेले 90/100 गुणेला 100मधून 20 गेले 80/100. हा 100 सरळ सरळ कटला. हा 0 हा 0 हा 0 हा 0 9 72 लिटर. त्यामध्ये आता काय राहिलं? दूध राहिलं. बाकीचं सर्व काय आहे? पाणी आहे. 100 लिटरमधलं 72 लिटर दूध आहे आणि बाकीचं पाणी आहे, म्हणजे 28 लिटर काय आहे? त्यामध्ये पाणी आहे. तर अशा पद्धतीनुसार हे साधे साधे प्रश्न आहेत, इझिली सॉल्व करता आले पाहिजे. पुढचा प्रश्न अशाच टाईपचा आहे, घेऊन टाकू 14 नंबरचा.
एका पातेल्यात 500 लिटर दूध आहे, त्यामध्ये 20% लिटर दूध काढून 20% पाणी टाकले, पुन्हा 20% लिटर दूध काढून तेवढेच पाणी टाकले, तर पातेल्यात किती दूध उरले हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ऑप्शन आहेत 380, 280, 320, 380, 280, 320, 420. ठीक आहे. सेम आताच जसा आपण प्रश्न सॉल्व केला तशाच पद्धतीनुसार हा प्रश्न सॉल्व करावा लागेल. एका पातेल्यात 500 लिटर दूध आहे, त्यामधून 20% लिटर दूध काढून टाकलं आणि तेवढंच पाणी टाकलं, म्हणजेच 20% पाणी टाकलं. सेम परत 20% लिटर दूध काढलं आणि तेवढंच पाणी टाकलं, तर किती दूध शिल्लक राहिलं. तर टोटल मिश्रण होतं 500 लिटरचं, गुणेला पहिले 20% लिटर दूध काढून टाकलं म्हणजे 100मधून 20 गेले, 80 भागेला 100 डायरेक्ट केलं मी. पुन्हा 20% लिटर दूध काढून टाकलं म्हणजे 100मधून 20 गेले, 80 भागेला 100. हे 2 शून्य आणि हे 100 कटले, बरोबर आहे. हा शून्य या शून्यसोबत कटला, हा शून्य या शून्यसोबत कटला. 5 8 40, 40 गुणेला 8, 4 8 32, म्हणजेच 320 लिटर जे आहे दूध त्यामध्ये शिल्लक राहिलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे आपल्याला परफेक्ट उत्तर त्याचं भेटलेलं आहे. ठीक आहे. असाच एक 15 नंबरचा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे. एका पातेल्यात 400 लिटर दूध आहे, त्यामधून 30% दूध काढून 30% पाणी टाकले, पुन्हा 20% लिटर दूध काढून तेवढेच पाणी टाकले, तर पातेल्यात किती दूध उरेल हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ऑप्शन आहेत 224, 352, 300, 224, 352, तिसरा आहे 300, चौथा आहे 400. हा प्रश्न होमवर्कसाठी आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवा आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. चौऱ्याऐंशी लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. 84 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. जर 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण काय असेल. काय किंवा किती होईल. ठीक आहे. ऑप्शन आहे 17 13, 13 17, 15 13, 13 15. प्रश्न बघा काय आहे. 84 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. जर 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यात मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण किती होईल. इझी प्रश्न आहे. मिश्रण आहे 84 लिटरचं आणि त्याच्यामध्ये दूध आहे आणि पाणी आहे. त्याचं जे प्रमाण आहे ते किती आहे 3:4 आणि टोटल किती आहे 84 लिटरचं. तर पहिले दूध किती आहे ते आपल्याला काढावं लागेल.
नंतर पाणी किती आहे ते काढावं लागेल. मग दूध जेवढं आहे त्याच्यामध्ये 3 लिटर अजून दूध ॲड करावं लागेल आणि जेवढं आपल्याला पाणी भेटेल त्याच्यामध्ये 3 लिटर आपल्याला पाणी ॲड करावं लागेल. तर पहिले दूध काढून घेऊ. तर दूध बरोबर दुधासाठी गुणोत्तर किती आहे 3, दोघांची बेरीज 3 आणि 4 किती झाली 7 गुणेला टोटल मिश्रण कितीचं आहे 84 लिटरचं. 7 1 7 7 2 14 12 त्रिक 36 36 लिटर काय आहे दूध आहे. पाणी किती आहे बघून घ्या. पाणी बरोबर पाण्यासाठी गुणोत्तर आहे 4, दोघांची बेरीज 3 आणि 4 7 गुणेला टोटल मिश्रण आहे 84 लिटरचं. परत हे 12 12 चोक 48. ठीक आहे. आता बघा दूध किती आहे 36 लिटर, पाणी किती आहे 48 लिटर. दुधामध्ये 3 लिटर दूध टाकलं तर 36 आणि 3 39 लिटर दूध झालं. पाण्यामध्ये 3 लिटर पाणी टाकलं तर 48 आणि 3 51 लिटर काय झालं पाणी झालं. आता याला जर भाग द्यायचा म्हटलं तर याला सरळ सरळ 3ने भाग जातो. 3 1 3 3 त्रिक 9, याला 3 1 3 3 7 21 म्हणजे 13 17 हे जे आहे आपल्याला उत्तर भेटते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे आपलं परफेक्ट उत्तर आहे. जर 84 लिटरचं मिश्रण आहे आणि त्याच्यामध्ये दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. जर 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यात मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण किती होईल तर उत्तर किती भेटेल 13 17. कारण पहिले 84 लिटरचं मिश्रण आहे आणि दूध त्यामध्ये 3 आहे आणि पाणी किती आहे 4. तर दूध किती लिटर आहे ते कळलं काढून घेतलं मी. मग दुधाचं गुणोत्तर वरती 3, टोटल मिश्रण 84 लिटरचं आहे म्हणून दोघांची बेरीज 3 आणि 4 7 गुणोत्तराची बेरीज 7ने 84ला भागलं तर 12चा भाग गेला. 12 गुणिला 3 36 लिटर आपल्याला दूध भेटलं. सेम तसंच मी पाणी काढलं. पाण्याचं गुणोत्तर 4, दोघांची बेरीज 7 गुणेला टोटल मिश्रण 84 लिटरचं. 7ने 84ला भागलं 12चा भाग गेला. 12 चोक 48 म्हणजे 48 लिटर पाणी भेटलं. आता दुधामध्ये 3 लिटर दूध टाकलं 39 लिटर झालं कारण 3 लिटर दूध टाकलं आणि पाण्यामध्ये 3 लिटर पाणी टाकलं 51 लिटर झालं. तर नवीन गुणोत्तर भेटलं 39 51 आणि याला संक्षिप्त रूप जाते 3ने भाग जातो. 3ने भाग दिल्यानंतर 13 17 भेटले. दोन्ही मूळ संख्या आहेत त्याच्या पुढे भाग जाणार नाही म्हणजे नवीन गुणोत्तर आपल्याला भेटेल 13 17. ठीक आहे. 17 नंबरचा असाच एक प्रश्न अजून सोडूया. चाळीस लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे, 2:3 आहे. जर 4 लिटर दूध व 4 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण किती होईल हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ऑप्शन आहे पहिलं 5:9, दुसरं ऑप्शन आहे 7:5, तिसरं ऑप्शन आहे 5:7, चौथं ऑप्शन आहे 9:5. पहिले परत दूध किती आणि पाणी किती आहे ते काढून घ्यावं लागेल. मग दूध बरोबर दुधासाठी गुणोत्तर 2 आहे कारण दूध सुरुवातीला आहे. दोघांची बेरीज करावं लागेल 2 आणि 3 5 गुणेला मिश्रण आहे 40 लिटरचं. 5 8 40 8 2 16 लिटर काय आहे दूध आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पाणी काढून घेऊ. पाणी बरोबर पाणी काय आहे दुसरं आहे म्हणजे याच्यामधलं दुसरं गुणोत्तर 3, दोघांची बेरीज केली 5 गुणेला 40. 5 8 40 8 त्रिक 24 लिटर. आता 16 लिटर दूध होतं त्याच्यामध्ये अजून 4 लिटर टाकलं तर किती झालं 20 लिटर. सेम 24 लिटर पाणी होतं त्याच्यामध्ये अजून 4 लिटर पाणी टाकलं तर किती झालं 28 लिटर. मग 20 आणि 28ला 4ने भाग जातो. 4 25 4 7 28 म्हणजे गुणोत्तर जे भेटेल आपल्याला किती भेटेल 5:7 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे आपल्याला परफेक्ट उत्तर त्यामध्ये भेटेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार फटाफट उदाहरणं सोडवता आले पाहिजे. 18 नंबरचा प्रश्न बघूया. सेम असाच राहील. सोडवायचा आहे तुम्हाला होमवर्कसाठी देतो. अठरा नंबरचा प्रश्न. सत्तर लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:7 आहे. जर 7 लिटर दूध व 7 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण किती होईल. पहिला ऑप्शन आहे 4:9, दुसरा ऑप्शन आहे
8 4, तिसरं ऑप्शन आहे 4 8, चौथा ऑप्शन आहे 1 2. ठीक आहे. 70 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3 7 आहे. जर 7 लिटर दूध व 7 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण किती होईल, हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. हा होमवर्कसाठी प्रश्न आहे, हा तुम्ही सोडवायचा आहे आणि याचं उत्तर जे आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. एकोणीस नंबरचा 2250 रुपये हे 8 पुरुष 6 स्त्रिया व 4 मुले यांच्यामध्ये वाटायचे आहेत. एक पुरुष एक स्त्रिया व एक मुलगा, एक पुरुष एक स्त्री व एक मुलगा, एक मुलगा एक मुलगा यांच्या वाट्याचे प्रमाण सहास 5 5 3 आहे. 6 5 5 3 आहे. तर एका स्त्रीचा वाटा किती? वाटा किती? ऑप्शन आहेत 75 रुपये, दुसरा ऑप्शन आहे 120 रुपये, तिसरा ऑप्शन आहे 125 रुपये, चौथा ऑप्शन आहे 150 रुपये. ठीक आहे. इझी आहे प्रश्न. ठीक आहे. बघा, 2250 रुपये हे 8 पुरुष 6 स्त्रिया व 4 मुले यांच्यामध्ये वाटायचे आहेत. एक पुरुष एक स्त्री व एक मुलगा यांच्या वाट्याचे प्रमाण किती आहे? 6 5 5 3. म्हणजे एक पुरुष बरोबर किती? 6. परत एक स्त्री बरोबर किती रे? 5. आणि एक मुलगा बरोबर किती रे? 3. आहे ना. मग आता हे गुणोत्तर आहे म्हणजे याच्यासोबत काय लागेल? एक पुरुष बरोबर 6x, एक स्त्री बरोबर 5x आणि एक मुलगा बरोबर 3x. मग आता काय आहे? पुरुष, स्त्री आणि मुलगा हे काय? 6x 5x आणि 3x हे गुणोत्तर आहे. आता टोटल पुरुष किती आहेत? 8. टोटल स्त्रिया किती आहेत? 6. आणि टोटल मुलं किती आहेत? 4. यांचा गुणाकार होईल सरळ सरळ. 8 सक 48x, 6 पंच 30x, 4 त्रिक 12x. इथपर्यंत लक्षात आलं? इथपर्यंत लक्षात आलं का सांगा? कारण 2250 रुपये हे 8 पुरुष 6 स्त्री व 4 मुले यांच्यामध्ये वाटप करायचे आहेत. एक पुरुष एक स्त्री आणि एक मुलगा यांच्या वाट्याचे प्रमाण 6 5 5 3 आहे. तर एका स्त्रीचा आपल्याला वाटा काढायचा आहे. मग एक पुरुष बरोबर गुणोत्तर दिलेला आहे 6 म्हणजे 6x, एक स्त्री बरोबर गुणोत्तर दिलेला आहे 5 म्हणजेच 5x आणि एक मुलगा बरोबर गुणोत्तर दिलेला आहे 3x. मग पुरुष, स्त्री आणि मुलगा लिहिला 6x 5x आणि 3x. मग टोटल पुरुष किती आहेत? 8. टोटल स्त्रिया किती आहेत? 6. आणि टोटल मुलं किती आहेत? 4. यांचा आणि यांचा गुणाकार, यांचा आणि यांचा गुणाकार, यांचा आणि यांचा गुणाकार. आणि या सर्वांची जर बेरीज केली तर आपल्याला किती भेटेल? 2250 रुपये. मग यावरून आपल्याला एक्सची किंमत भेटेल.
म्हणजे 48x अधिक 30x अधिक 12x बरोबर 2250 रुपये. ठीक आहे. 48 आणि 12 60, 60 आणि 30 90x बरोबर 2250 रुपये. तर x बरोबर 2250 भागेला 90. 5ने भाग जाईल. ठीक आहे. 5ने जर भागलं तर 5 1 5 राहिले 4, 5 8 40. याला जर भागलं तर 5 चोक 20, 5 5 25. ठीक आहे. 450चा भाग गेला. पुढे याला 9ने भागलं, 9 दुनी 18, 9 5 45. ठीक आहे. 2ने जर 50ला भागलं तर x बरोबर उत्तर किती भेटते 25. पण मला xची किंमत नाही काढायची. तर एका स्त्रीचा वाटा किती? तर एका स्त्रीचा वाटा किती आहे 5x. म्हणजेच 5 गुणेला xची किंमत किती 25. म्हणजे एका स्त्रीचा वाटा किती आहे रे 75 रुपये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे परफेक्ट उत्तर आलेलं आहे. जर एका पुरुषाचा वाटा काढायचा सांगितला असता तर 6 गुणेला xची किंमत आली असती 25. 25 150 रुपये. तर एका पुरुषाचा वाटा किती भेटला असता 150 रुपये. एका मुलाचा वाटा म्हणजेच 3 गुणेला xची किंमत 25. म्हणजे एका मुलाचा वाटासुद्धा किती आला असता 75 रुपये. आणि इथं माझं चुकलं. 25 गुणेला 5 125 होतील. मी 75 घेतले. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे आहे 3 जे आहे हे उत्तर आपलं परफेक्ट आलेलं आहे. एका स्त्रीचा वाटा किती भेटला आपल्याला 125 रुपये. ठीक आहे. सेम 20 नंबरचा प्रश्न आपण बघूया. $7,200 रुपये हे 5 पुरुष 6 स्त्रिया आणि 2 मुले यांच्यामध्ये वाटायचे आहेत. एक पुरुष, एक स्त्री व एक मुलगा यांच्या वाट्याचे प्रमाण 2:3, 3:4 आहे. तर एका स्त्रीचा वाटा किती? ऑप्शन आहेत 600, 400, 1800. 600, 400, 1800. चौथा आहे 2000. हे ऑप्शन आहेत. एक पुरुष, एक स्त्री आणि एक मुलगा यांच्या वाट्याचे प्रमाण किती आहे? 2:3, 3:4. म्हणजे एक पुरुष बरोबर पहिलं गुणोत्तर 2 आहे म्हणजेच 2x. एक स्त्री बरोबर दुसरं गुणोत्तर आहे 3 आहे म्हणून 3x. आणि एक मुलगा तिसरं गुणोत्तर किती आहे 4 म्हणून काय 4x. बरोबर आहे. इकडे लिहू पुरुष, स्त्री आणि मुलगा. ठीक आहे. 2x, 3x आणि 4x. पुरुष टोटल किती आहेत 5, स्त्रिया किती आहेत 6, मुलं किती आहेत 2. गुणाकार होईल. 5ने 2ला 2xला गुणलं 5 दुनी 10x अधिक सायंत्रिक 18x अधिक 4 दुनी 8x बरोबर या सर्वांची बेरीज केली तर किती येतील 7,200 रुपये. पुढे सॉल्व करू. 18 आणि 8 किती झाले रे 8 आणि 8 16 म्हणजे 26 आणि 10 36x. 36x बरोबर 7,200. म्हणजेच x बरोबर 7,200 भागेला 36. 36 दुनी 72 म्हणजे 200 आलं. म्हणजे xची किंमत किती भेटली मला 200 रुपये. पण मला xची किंमत नाही पाहिजे तर मला स्त्रीचा वाटा पाहिजे एका स्त्रीचा. तर एका स्त्रीचा वाटा बरोबर 3x आहे. म्हणजेच 3 गुणेला xची किंमत 200 म्हणजे 200 गुणेला 3 600 रुपये जे आहे हे आपल्याला उत्तर भेटेल ऑप्शन क्रमांक 1. सेम एका पुरुषाचा वाटा जर असता तर 2 गुणेला 200 म्हणजे उत्तर किती आलं असतं 400 रुपये. सेम एका मुलाचा जर वाटा असता तर 4 गुणेला 200 म्हणजे 4 दुनी 800 रुपये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत एकदम फटाफट. ठीक आहे. 21 नंबरचा प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो. $2,242 रुपये हे 3 पुरुष 2 स्त्रिया व 4 मुले यांच्यामध्ये वाटायचे आहेत. जर एक पुरुष, एक स्त्री व एक मुलगा यांच्या वाट्याचे प्रमाण 1:2, 2:3 आहे तर एका स्त्रीचा वाटा किती? ऑप्शन आहे पहिलं 3500,
दुसरा आहे 2400, तिसरा आहे 236 रुपये, चौथा आहे 450 रुपये. ठीक आहे. तर बघा 21 नंबरचा प्रश्न, 2242 रुपये हे 3 पुरुष 2 स्त्रिया व 4 मुले यांच्यामध्ये वाटायचे आहेत. 1 पुरुष 1 स्त्री व 1 मुलगा यांच्या वाट्याचे प्रमाण 1:2 2:3 आहे. तर एका स्त्रीचा वाटा किती, हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हा होमवर्कसाठीचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं हा टॉपिक आपला संपलेला आहे. काही जे प्रकार किंवा काही जे PYQचे प्रश्न बाकी आहेत ते पार्ट 5मध्ये आपण घेऊ. म्हणजे पुढचं जे लेक्चर असेल गुणोत्तर आणि प्रमाणाचं एक शेवटचं लेक्चर असेल, ज्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि थोडेसे जे प्रश्न तुम्हाला सोडवायला अवघड जातात किंवा सोडवताच येत नाही अशा प्रकारचे प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.